नमस्कार, आपण पाहत आहात IB7 न्यूज। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथून एक धक्कादायक बातमी। पोलिसांवर हल्ला, हातभट्टीवर कारवाई करण्यात गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला। पुलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वायफड येथील पारधी बेडा परिसरात अवैध हातभट्टीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात दारूबंदी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे, सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सामलवार आणि भरोसा सेलच्या सोनी नगराळे हे जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कारवाई दरम्यान दुचाकीवरून दारू वाहतूक करणाऱ्या संशयितांविरुद्ध पोलीस कारवाई सुरू असताना परिसरातील मोठा जमाव घटनास्थळी जमा झाला। त्यानंतर काही व्यक्तींनी दगडफेक करत लाकूड आणि धारदार शस्त्रांनी पोलिसांवर हल्ला केला। यावेळी पुलगावचे पोलीस निरीक्षक सदाशिव ठाकरे यांच्यावर सत्तूर फेकण्यात आल्याची माहिती असून ते थोडक्यात बचावल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात सुमारे 60 महिला आणि पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परिसरात तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत सर्व तपशील तपासांती स्पष्ट होतील। किरण उपाध्ये, वर्धा जिल्हा प्रतिनिधी, IB7 न्यूज।